उठा उठा, दिवाळी संपली आणि मुंबईला जायची वेळ झाली. तो यो व्हॉट्सअप गाइज, माय नेम इज तनिष अँड यू आर वॉचिंग तनिष द एक्सप्लोरर अँड गेमिंग. जस्ट मी आलो होतो फिलहाल तर गावाला 50103 दिवा रत्नागिरी पॅसेंजर. तिचा व्लॉग मी टाकला यूट्यूबला. त्या व्लॉगची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तर प्लीज तो पण व्लॉग वॉच करा. पण आधी हा व्लॉग बघा. तर गाइस 50103 चा अपोजिट म्हणजे 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजरनी आज परत मी चाललोय मुंबईला. तर टोटल आज आपली जर्नी भोके ते पनवेल किंवा दिवा पर्यंत होईल. तुम्हाला पुढे कळलेलंच नाही तर टायटल मध्ये तुम्हाला समजेलच की आपली जर्नी भोके टू दिवा होणार आहे की पनवेल. तर मी हा इंट्रो शूट करतोय 21 तारखेला आणि मला गावाला जायचंय 24ला. सॉरी मतलब गावाला नाही, मुंबईला जायचंय 24ला. 24 किंवा 23 वैसे भी डेट लिहून येते, तर तुम्ही बघू शकता की 24ला जायचंय की 23ला. आणि मी माहितीये का लवकर इंट्रो शूट करतोय, क्योंकि मला तेव्हा टाइम नाही भेटणार ना, क्योंकि ती गाडी भोक्यावरून 5:30ला निघते, म्हणून मला टाइम नाही भेटणार. म्हणून मी आज 21 तारखेला इंट्रो करतोय. तर आता भेटूया 24 किंवा 23 तारखेच्या सकाळी 5 वाजता, ते पण भोके रेल्वे स्टेशन पर्यंत. तोपर्यंत बाय बाय. फायनली पोचलो ते म्हणजे भोके रेल्वे स्टेशनला. आहे बघा समोरून एक ट्रेन पण जाते, सकाळचे वाजले 5:15. ऑब्विसली इकडं मतलब की हे नाही ना म्हणून दिसत नसेल. बघा समोर ट्रेन जाते आणि हा माझा भोके गाव, मस्त सुंदर माझा भोके गाव. आणि त्याचा हा रेल्वे स्टेशन म्हणजे भोके रेल्वे स्टेशन आहे बघा. त्या गाडीचा टोटल टायमिंग आहे 5:40चा भोकेचा. आणि बघा इकडे एक एक्सप्रेस ट्रेन क्रॉस करते, तो मंगलोर असेल, मंगलोर रॉकेट एक्सप्रेस बघा. आणि हा जो भोके रेल्वे स्टेशन आहे ना, इकडे कितींदा शेर बघितला गेलाय. शेर, लेपर्ड, शेर आणि लेपर्ड. तिकडे समोर गाडी पार्क करायचं असतं, तिकडे समोर. बघा आता हिला थांबवलंय कोकण कन्याला. बट आपल्या दिवा पॅसेंजर साठी कोकण कन्याला थांबवलंय. $50,103. WCAM3 लावलाय इंजन या दिवा रत्नागिरी दिवा पॅसेंजरला. मित्रांनो फायनली पोहोचलो तर म्हणजे उक्षी रेल्वे स्टेशनला. आणि इकडे एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग लागले. भोकेचं डिपार्चर नाही दाखवायला, पण आता उक्षी रेल्वे स्टेशन. गाइस आपली 2-3 कोच मतलब भोगद्याच्या आतमध्ये चालले बघा. 2-3 कोच आपल्या दिव्या पॅसेंजरचे, क्योंकि उक्षी रेल्वे स्टेशनची लंबाई थोडी छोटी आहे ना, म्हणून हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त. तर समोर कुठली तरी एक्सप्रेस ट्रेन होती, तिचं नाव होतं मडगाव एक्सप्रेस. आणि हा फक्त एकच मतलब की बोगदा आहे की हे जाऊ
डबल लाईन आहे, मतलब की डबल ट्रॅक आहे. नाहीतर वीरपर्यंत टोटल सिंगल ट्रॅक आहे वीरपर्यंत. त्याच्या पुढे डबल ट्रॅक्स आहे. हे बघा, मोके रेल्वे स्टेशनला काळोख होता, पण आता इकडं उजड झालाय. त्या करबुजे टनल गेला तेव्हाच उजड झाला होता. दादर सावंतवाडी तुतारी. मित्रांनो, फायनली पोहोचले तर म्हणजे चिपळूण रेल्वे स्टेशनला. टोटल आपली ट्रेन 37 मिनिट्स लेट आहे आणि इकडे 5 मिनिटाचा थांब आहे. 5 मिनिट्सचा हॉल्ट. आणि मागे दिवा रत्नागिरी दिवा मेमू पण उभी होती. ते बघा, तुम्हाला PIP करून दिसत असेल. RCSची मेमू लोकल ट्रेन दिवा रत्नागिरी दिवा गेली होती एकदम तिकडं मागे. ते बघा, इकडं एकदम मागे गेली. आता डिकोतो आपल्या ह्या ट्रेनचा. बस आम्हाला इकडे क्रॉसिंगला थांबवले. 12051 डाऊन मुंबई मडगाव जनशताब्दीच्या क्रॉसिंगला थांबवलं. विन्हेरे स्टेशनला, विन्हेरे जनशताब्दीच्या. अनाऊन्स केलंय की ही जी आपली गाडी आहे ती 10 ते 15 मिनिटं थांबणार आहे क्रॉसिंगला 12051च्या. टाइम झाले 9:36. अजूनपर्यंत 9:37 अजूनपर्यंत ट्रेन थांबली. अर्धा तास झाला, अजून 10-15 मिनिटं बोलताय ते लोक.
गाजर बेराय कांदाय लिंबूय गैरेग्रा ब्रह्म बेलगायग्रा गाइड मॉइस्चर जट पर ब्रह्म गैरे बाबाया बेलगा ब्रह्म बेल
फायनली पोचले होते म्हणजे रोहाला. 5 मिनिटाचा थांबा आता सुटेल जस्ट. रोहाचा स्टेशन कोड तोच आहे म्हणजे ROHA. आणि कोण कोण आहे रोहाचे कमेंट करा बरी. हॅशटॅग आम्ही रोहेकर. फायनली सुटली आहे गाडी ते म्हणजे रोहावरून. आता भेटूया सीधा पनवेल रेल्वे स्टेशनला. हे काय आहे जरा कमेंट करून सांगा. हे बघा हे काय आहे. बॉईजमध्येच असतो हे बघा. हे बॉईजमध्येच असतो हे सगळं आहे बघ. बॉईजमध्ये असतो. कमेंट करून सांगा म्हणजे. म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशनला गाडी मतलब सुटली. गाडी पाऊण तास उशिरा चालते. 50 मिनिटं उशिराने सुटली. त्याच्यानंतर सीधा लास्ट हॉल्ट तो म्हणजे दिवा. अजून पण गर्दी. 100 पैकी 40% लोकच उतरले आणि अजून 60% आहेत. दिव्याला पूर्ण खाली होईल.
फायनली मित्रांनो पोहोचले ते म्हणजे दिवा जंक्शन. पण इकडे मी सीट आणून ठेवले कारण की माझा भाव येतोय मधून, माझा भाव आणि काका म्हणून आणून ठेवले. ते दोघं येतील तर जाईल. ट्रेनचा रिव्ह्यू तर आहे बघा. हे 2 पंख्याचे बटन्स, हे 2 चार्जिंगचे आणि हा पण आहे. इकडे वरती बसायला एकदम कम्फर्टेबल सीट आणि इकडे 2 खाली आणि इकडे हे 2 हुक आणि बघा ही विंडो, हे दोन्ही, ही नॉर्मल विंडो आणि ही एमर्जन्सी विंडो आहे. त्याचं अगर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.